नमस्कार. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात जोडलेला आहे. तो विषय म्हणजे यशाचा खरा मार्ग, संघर्ष, आत्मविश्वास आणि सातत्य. मित्रांनो, प्रत्येक माणूस यशस्वी व्हायचे स्वप्न पाहतो, पण स्वप्न पाहणारे लाखो असतात, तर स्वप्न पूर्ण करणारे फार थोडे असतात. कारण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत, शिस्त, संयम आणि सातत्य आवश्यक असते. लक्षात ठेवा, यश एका रात्रीत मिळत नाही. जसे बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही, तसेच मेहनतीचे फळ वेळ आल्यावरच मिळते. जो माणूस संयम ठेवतो आणि सतत प्रयत्न करत राहतो, तोच एक दिवस मोठा यश मिळवतो. आज अनेक तरुण म्हणतात नशीब साथ देत नाही, पण मी म्हणेन नशिबापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे कष्ट. नशीब दार ठोठावते का माहीत नाही, पण कष्ट करणाऱ्याला संधी नक्कीच मिळते. अपयश आले तर घाबरू नका. अपयश हा शेवट नसते, तो पुढे अधिक चांगले करण्यासाठी संधी असते. ज्यांनी जगात मोठे काम केले त्यांनी अनेक वेळा अपयश स्वीकारले, पण हार मानली नाही, स्वतःवर विश्वास ठेवला. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर जगही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणूनच दररोज स्वतःला सांगा, मी हे करू शकतो. गुरु जेव्हा उंच आकाशात उडतो तेव्हा तो वाऱ्याला घाबरत नाही, उलट त्या वाऱ्यावर आधार ठेवून तो अधिक उंच उडतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील अडचणी या आपल्या खाली खेचण्यासाठी नसतात, तर अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात. आजचा काळ स्पर्धेचा आहे. जो वेळेची किंमत ओळखतो तोच पुढे जातो. गेलेली वेळ कधीच परत येत नाही आणि म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात एका नव्या ध्यानाने करा. स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हे वाक्य प्रत्येक तरुणाने आपले प्रीतवाक्य म्हणून करावे असं मला वाटते. मित्रांनो, मोबाईलवर तासनतास वेळ घालवणारे अनेक असतात, पण पुस्तक वाचण्यासाठी अर्धा तास देणारे फार कमी असतात. लक्षात ठेवा, मनोरंजन काही क्षणात आनंद देते, पण ज्ञान संपूर्ण आयुष्य घडवते. तुमची परिस्थिती कशीही असो, गरीब असो, अडचणीत असो किंवा अपयशस्वी असो, ते तुमचे भविष्य ठरवत नाही. तुमचे निर्णय, तुमची मेहनत आणि तुमचा आत्मविश्वास तुमचे भविष्य ठरवते. एक छोटी गोष्ट होती. एका डोंगरात 2 दगड होते. एक दगड म्हणाला, मला घाव नको. दुसरा म्हणाला, घाव सहन करतो. काही दिवसांनी पहिला दगड तसाच पडून राहिला, पण दुसऱ्या दगडाने सुंदर मूर्ती बनवली आणि लोक त्याला नमस्कार करू लागले. यातून एक संदेश मिळतो, जो संघर्ष सहन करतो तोच यशस्वी बनतो. म्हणूनच आजपासून स्वतःला वचन द्या, मी वेळेचा आदर करेन, मी मेहनत करेन, मी अपयश आलं तरी घाबरणार नाही आणि माझे ध्येय पूर्ण करेन. धन्यवाद.